नमस्कार, मी शलाका. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक भावपूर्ण कथा, शेवटचं पत्र. खिडकीबाहेर गडद आकाश होतं. तसंच स्वरालीच्या मनातही काहीतरी दाटून आलं होतं. तिच्या हातात एक पिवळसर झालेलं पत्र होतं. अजयने लिहिलेलं शेवटचं पत्र. ती खुर्चीवर बसली. टेबलावर अजूनही तेच चहाचे कप ठेवले होते, जे दोघं रोज संध्याकाळी एकत्र घेण्याचा प्रयत्न करायचे. पण आज अजय नव्हता. तिला त्या पत्राच्या कडा स्पर्श करताना हात थरथरले. अजयचा आवाज कानात घुमला. कधी कधी प्रेम जवळ असूनही आपण त्याला ओळखू शकत नाही स्वरा, ती चिडून म्हणायची. तू नेहमी तत्वज्ञानच का बोलतोस? आणि अजय हसायचा. आज ते हसू आठवण बनून राहिलं होतं. पत्रावर पहिलेच शब्द दिसले. स्वरा, मी तुझ्यावर रागावून दूर जात नाहीये. मी फक्त तुला सांगून जायला घेतलेल्या वेळावर रागवतोय. स्वरालीचे डोळे पाणावले. तिला अचानक परवा झालेला क्षण आठवला. भांडण. ती ओरडली होती, तुला वाटतं तूच बरोबर, माझ्या आयुष्याला काही किंमत नाही? आणि अजयने शांतपणे उत्तर दिलं होतं, किंमत आहे म्हणूनच बोलतो आहे. आणि मग तो घराबाहेर पडला. ते शेवटचं संभाषण होतं. त्या रात्रीच त्याला अपघात झाला. पत्र हातात धरून स्वराली थिजून बसली होती. पत्रात पुढे लिहिलं होतं, आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो, पण कधी कधी प्रेम दाखवणं विसरतो. तुला रागावून त्या क्षणी मी जे बोललो त्याचा मला पश्चाताप आहे, पण जे सांगू शकलो नाही ते इथे लिहितो. तू माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग आहेस. स्वरालीला शब्द दिसेना झाले. डोळ्यातलं पाणी धुसर पडत होतं. अचानक तिला अजयची वॉर्डरोब दिसली. दार उघडलं तर त्याच्या कपड्यांना अजूनही त्याचा हलका सुगंध होता. तिने एक शर्ट बाहेर काढला आणि छातीशी धरला. अजय, तू इतक्या लवकर सोडलंस मला? तिचा आवाज तुटत होता. पत्रातील शेवटचं वाक्य तिला दिसलं. मी परत येईनच असं नाही, पण तू पुढे जग. माझ्या आठवणींमध्ये अडकू नकोस. प्रेमाने जग, कारण प्रेमच तू आहेस. स्वराली शांत बसली. पहिल्यांदाच तिच्या मनात एक वेगळं शांत रिकामं पण उतरलं. अजय गेलाय हे ती मान्य करत होती, पण त्याचं प्रेम, ते अजूनही तिच्या श्वासात आहे. ते पत्र नीट दुमडून तिने लिफाफ्यात ठेवले. अजयचा फोटो समोर ठेवला. हळूच म्हणाली, मी जगेन अजय, तुझ्या आठवणी घेऊन नाही, तू दिलेल्या प्रेमाने. खिडकीबाहेर पाऊस कमी होऊ लागला होता. आकाश उजळू लागलं आणि अनेक दिवसांनंतर स्वरालीच्या चेहऱ्यावर एक खूप हलकसं पण खूप खरं हसू उमटलं. खिडकीबाहेरचा पाऊस आता मंदावला होता. आकाशात हलकीशी उजळकडा दिसू लागली होती. स्वरालीने अजयचा फोटो हातात घेतला. काही क्षण ती त्याच्याकडे निरखून पाहत राहिली. जणू तो आता बोलणारच आहे, तिच्याशी हसणारच आहे. ती हळू आवाजात म्हणाली, अजय, तू मला प्रेम शिकवलंस आणि आता हे रिकामपणही स्वीकारायला शिकवलंस. काही क्षण तिने डोळे मिटले. आजारपण, आठवणी, दुःख सगळं तिच्या मनातून हळूहळू विरघळत होतं. पत्रातील शेवटचं वाक्य तिच्या डोळ्यासमोर चमकलं. स्वरा, माझ्यावर नाही, स्वतःवर प्रेम कर. माझ्या आठवणींमध्ये राहू नकोस. आयुष्यात पुढे चालत राहा. स्वरालीने खोल श्वास घेतला. छातीतलं दुखणं जरा हलकं झाल्यासारखं वाटलं. तिने पत्र परत लिफाफ्यात ठेवलं. फोटोला हलकासा स्पर्श केला आणि उठली. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसानंतर एक छोटंसं पण खरं हसू उमटलं.